नमस्कार, जय भीम. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. आमच्या स्टुडिओमध्ये आज प्रवीणजी मोरे आलेले आहेत. प्रवीण मोरे यांच्याविषयी नवीन काही सांगण्याची गरज नाही. आपण सर्वजण प्रवीण मोरेंना ओळखता. ग्रामीण भागातून प्रवीण मोरे मुंबईला आले. ते उच्च विद्याभूषित आहेत, युवा विचारवंत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून आंबेडकरी चळवळीतील जनतेच्या मनातील प्रश्नांचं उत्तर महाराष्ट्र सध्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. प्रवीण भाई नमस्कार, जय भीम. जय भीम. जय. प्रवीण भाई, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारेन की आताच लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत. या निवडणुकांच्या सुरुवातीपासून निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत आपण जर पाहिलं तर सर्वच पक्षांनी आंबेडकरी चळवळीला, रिपब्लिकन चळवळीला बेदखल केलेला आहे. आणि हा प्रश्न आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. या सर्वच पक्षांनी आंबेडकरी चळवळीला जे बेदखल केलंय, एक युवा विचारवंत म्हणून आपण याकडे कसं पाहता? निश्चितपणानं तुमचा प्रश्न जो आहे तो फार महत्वाचा आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं की या जागृत असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रमाण मानून आपल्या दिग्विजय नेत्याला अभिप्रेत असणार समाजामध्ये परिवर्तन करणारा जो विचार रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी मांडला, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या खुल्या पत्राच्या आधारावर इथली लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून, तिचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून, भारतीय संविधानाला निश्चितपणानं त्याचे उद्देश प्राप्त करून देण्याच्या हेतून रिपब्लिकन पक्ष खऱ्या अर्थानं काम करणारा पक्ष आहे. गोरगरीब जनतेचा आणि खऱ्या अर्थानं प्रजेची सत्ता आणू इच्छिणारा हा पक्ष आहे. आणि अशा या बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या विचाराच्या पक्षाच्या अनेक जरी गट असले तर एक जागृत चळवळ म्हणून, एक परिवर्तनाचा विचार घेऊन पुढे जाणारी, एक विवेकवादी विचार म्हणून पुढे घेऊन जाणारी ही चळवळ आहे. तरी पण या चळवळीला थोडंसं आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं असेल तर थोडंसं बेदखल केलं दिसतंय. मग ते इथल्या असणाऱ्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये असेल आणि त्या समुदायाचं नेतृत्व करणाऱ्या, म्हणजे आपण असं म्हणतो की जे व्हिजिबल लिडरशिप होती, की जी प्रामुख्यानं आपल्याला दिसत होती, त्या नेतृत्वाला सुद्धा लोकसभेची तिकीट मुख्य प्रवाहातील पक्षांनी आपल्याला दिलेली दिसून येत नाही. किंबहुना ह्या आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये जे खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व करतील, आरक्षित ज्या जागा आहेत त्या जागावर असणाऱ्या अनुसूचित जाती जमातीमधील लोकांचं प्रतिनिधित्व करशील, अशा पद्धतीच्या लोकप्रतिनिधीला संधी मिळाली नाही. किंबहुना त्यांना सामावून घेतलं नाही. तुलनेनं अनुसूचित जाती आणि जमातीच्या काही जागावर निवडणुकीची तिकीट दिली गेली, परंतु खऱ्या अर्थाने या वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, त्यांच्या न्यायी हक्काच्या मागण्या करणाऱ्या नेतृत्वाला या ठिकाणी संधी मिळालेली नव्हती. म्हणून मला या ठिकाणी नमूद करावं लागते की ते त्या अर्थानं बेदखल होतं. किंबहुना या मोठ्या समुदायाला एका आयसोलेशनच्या प्रोसेसमध्ये गेल्यासारखं वाटलं. कारण की या देशाचं धोरण ठरवत असताना, या देशाच्या भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारं काम करण्यासाठी संसदेमध्ये जाऊन धोरणात्मक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ती जागा महत्वाची असते. संविधानिक मूल्याचं जतन करण्यासाठी, भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्वाचं ज्या लोकसभा हे ठिकाण आहे, संसदेचं सदस्य होण्याचं जे माध्यम आहे, त्या ठिकाणी मात्र योग्य लोकांना पोहोचता आलं नाही, पोहोचू दिलं नाही. अशा पद्धतीच्या परिस्थितीमुळे मला ते बेदखल झाल्यासारखं वाटतं. त्याच पद्धतीनं त्याच्यानंतर त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांना सुद्धा या आघाड्याच्या मध्ये, युतीच्या मध्ये सन्मानपूर्वक सोबत घेतलेलं नाही. अशी परिस्थिती असल्यामुळं समाजामध्ये एक वेगळा असंतोष आपल्याला या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला तो दिसला. म्हणून बेदखल झाल्यासारखं मला एकूणच वाटतं.
तसा त्याची आणखी एक पार्श्वभूमी मला या ठिकाणी या चर्चेच्या निमित्तानं सांगायचं आहे. मागील जर विचार केला महाराष्ट्रातल्या विधानसभेचा, तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण झालं. 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, एकत्रित असणारी काँग्रेस आणि त्यांच्या बरोबरच्या काही मित्र पक्षांनी सत्ता उपभोगली. 2.5 वर्षानंतर सत्तांतर झालं, वेगळ्या अर्थानं झालं. त्यावेळेस या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. त्यामध्ये भाजपा आणि प्रामुख्यानं आपण एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष एकत्र आला. बच्चू कडू किंवा इतर सर्व म्हणजे सन्माननीय मित्र पक्षाचे सदस्य आले. ह्या एकूणच सर्व प्रक्रियेमध्ये ह्या दोन्ही जवळजवळ या 5 वर्षाच्या होऊ घातलेल्या कालखंडामध्ये सर्वच पक्षांनी राज्यामध्ये सत्ता उपभोगली. आणि या एंटायर प्रक्रियेमध्ये युती आघाडीमध्ये जरी रिपब्लिकन पक्ष त्याचे गट असतील तरी पण सत्तेमध्ये किंवा एखादा मंत्री किंवा कोण त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा नव्हता. त्यामुळे फक्त लोकसभेच्या निमित्तानंच बेदखल झालो पण त्यातला भाग नाही. परंतु त्याच्या अगोदरच्या ह्या एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा पहिल्या 2.5 वर्षांनी नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाचं प्रतिनिधित्व आपल्याला ठळकपणानं दिसून येत नाही. या अर्थानं सुद्धा मी ह्या बेदखलपणाकडे पाहतो. प्रवीण भाई, मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारेन की लोकसभा निवडणुका संपल्या, पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आलं आणि मोदी सरकारने, नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये लोकांना असं वाटलं नव्हतं की पुन्हा एकदा या सगळ्या रणधुमाळीमध्ये म्हणा किंवा या सगळ्या याच्यामध्ये आठवले साहेबांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी एक शंका होती. परंतु नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आठवले साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे. याकडे आपण कसं पाहता? या निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेमध्ये ही वेगळ्या पद्धतीची लोकसभा निवडणूक मला दिसली. कारण की खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने इथला जो मतदार आहे तो शून्य मतदार जागरूक झाल्यासारखा वाटला. कारण की एकूणच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये भारतीय संविधानाचा मुद्दा महत्वाचा होता. त्याचबरोबर इथल्या असणारा अल्पसंख्याक दुर्बल घटकाच्या संदर्भातले मुद्दे चर्चेत होते. एका बाजूला हा समुदाय बेदखल झालेला दिसून आला, मात्र एकूणच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये इथल्या असणाऱ्या दुर्बल घटकाचा, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, खास करून मुस्लिम वर्गाच्या बाबतीमध्ये मुद्दे फार चर्चेत येत होते. आणि तेवढ्या ताकदीनं संविधान समर्थक आणि काही अंशी संविधान विरोधक अशा पद्धतीचा सूर जेव्हा निर्माण झाला तेव्हा खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये मोठी रंगत आली आणि खऱ्या अर्थानं इथली जागृत असणारा मतदार मोठ्या ताकदीनं समोर आपल्याला आलेला दिसून येतो. आणि मग हे सगळ्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेस निवडणुका झाल्या, एका बाजूला एनडीएच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस समोरासमोर आले गेले आणि एकूणच रिझल्ट झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या घोषणा निवडणुकीच्या आधी होत्या तसं काही चित्र आलं नाही. परंतु पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या माध्यमातून सरकार स्थापन झालं आणि हे एकूण सरकार स्थापन झाल्यानंतर मित्रपक्षांचा सहभाग कसा असेल, सत्तेचा सहभाग कसा मिळेल, या एकूणच निवडणुकीमध्ये ज्या वादळी चर्चा झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हे मंत्रिमंडळ होणार होतं. आणि हे मंत्रिमंडळ ज्यावेळेस झालं आणि ते सर्वसमावेशक पद्धतीनं आणण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा निर्णय झाला, मात्र रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांना या संदर्भामध्ये मंत्रिमंडळात निश्चितपणानं ते सहभागी असतील असे संकेत एकूणच परिस्थितीमुळे येत होते. आणि त्यांचा सहभाग होणार हे निश्चितपणानं मला माझं व्यक्तिगत मत विचाराल तर मला 100% असं वाटत होतं. कारण त्याचं कारण असं आहे की एकूणच या निवडणुकीचा फार मोठा निवडणुका झाल्या. 7 टप्प्याच्या असतील तरी महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये या निवडणुका झाल्या. अगदी ऐन उन्हाच्या भरामध्ये वेगवेगळ्या पातळीवर ह्या निवडणुका होत होत्या आणि त्याच्यामध्ये अथक परिश्रम माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी केले. कारण की अगदी एकूणच विचार केला तर जवळजवळ 40 सभा त्यांनी घेतलेल्या आपल्याला दिसून येतात.
आणि ह्या सभा घेत असताना अगदी विदर्भाच्या एका टोकापासून चंद्रपूर रामटेक पासून अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, या सर्वच कोकणामधल्या काही भागात आणि मुंबईमध्ये या सर्वच ठिकाणी आठवले साहेबांची प्रचाराची घोडदौड होती. साधनं मिळाली तरी कधी चार्टर फ्लाईटनं गेले असतील, हेलिकॉप्टरनं गेले असतील, बाय रोड गेले असतील, म्हणजे ज्या साधनं असतानाही किंवा नसतानाही आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या सभा असतील, या ठिकाणच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा, कारण की ते स्वतःच स्टार कॅम्पेनर होते, स्टार प्रचारक होते. त्यामुळे त्यांनी जे या निवडणुकीच्या दरम्यान ज्या पद्धतीचं परिश्रम घेतलं आणि त्या परिश्रमाला खऱ्या अर्थानं दाद मिळाली गेली आणि हे परिश्रम अगदी राष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली आणि म्हणून या एकूणच सर्व प्रक्रियेमध्ये दुर्बल घटकाच्या संदर्भातल्या हक्काची गोष्ट ते मांडत होते. भारतीय संविधान कशा पद्धतीनं मजबूत आपण करूया आणि ते विश्वास लोकांना आश्वस्त करत होते की मी त्या प्रक्रियेमध्ये आहे, मी असेपर्यंत मी तिकडं आहे, त्यामुळे या संविधानाला कोणताही धक्का लागणार नाही हा विश्वास लोकांच्या मध्ये ते निर्माण करत होते. आणि खऱ्या अर्थानंच एकूण पाहिल्यानंतर त्यांच्या परिश्रमाला आणि त्यांची असणाऱ्या या दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती, बौद्ध समुदायाच्या, अल्पसंख्याक समुदायाच्या बाबतीतली जी कमिटमेंट होती त्या कमिटमेंटच्या दृष्टिकोनातून त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे. अनेक राष्ट्रीय लेवलला एक या आंबेडकरी समुदायाचा नेता म्हणून त्यांची जी मान्यता होती आणि ती खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला, त्यांना ती मान्यता मिळाली. फक्त मंत्रीपद म्हणून नव्हे, परंतु या मोठ्या संख्येनं असणाऱ्या गोरगरीब जनतेचा प्रतिनिधी म्हणून माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब मंत्रिमंडळामध्ये आले. आणि खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे, आपला माणूस, आपल्या घरातला माणूस, आपल्या चळवळीतला माणूस म्हणून त्या ठिकाणी पोहोचले. तुम्हाला फार मी आनंदाने गोष्ट सांगतो, आंबेडकरी चळवळीचं हेच खरं आपण त्याला म्हणतो की सौंदर्य आहे. ज्यावेळेस तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या असतील की माननीय नामदार आठवले साहेब मंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दिल्लीत असो, गल्लीत असो, राज्यात असो, महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला हार घालण्यात आला. हे जर तुम्ही बारकाईने इतर समुदायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मला असं वाटतंय की एवढ्या पद्धतीनं समाजाला गटतट वेगवेगळे असू शकतील, पण तरी पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना हार घातलेला चिन्ह जे दृश्य तुम्हाला दिसतं ते खऱ्या अर्थाने ह्या चळवळीचं द्योतक आहे. कारण की इथला असणारा जो वर्ग आहे तो माननीय नामदार रामदास आठवले साहेब आपले प्रतिनिधी आहेत. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत असणारी गोष्ट होती, शासनकर्ती जमात व्हा, इथल्या असणाऱ्या राज्य सत्तेमध्ये सहभागी व्हा, आपल्या समुदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदीय राजकारणामध्ये जा, ती जी महत्वाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्याला खऱ्या अर्थानं हे यश आलेलं आहे. आता युती कुणाशी कशी करावी, का करावी हा जरी संदर्भीय विषय जरी आपण आजच्या मुलाखतीचा नसला तरी पण त्यातली एक गोष्ट महत्वाची आहे की इथल्या समुदायाला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांना निश्चितपणानं या सत्तेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि तीच गोष्ट नेमकी आठवले साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झाला त्यातून दिली. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांना सामाजिक न्याय हे खातं देण्यात आलं. सामाजिक न्याय हे खातं फार मोठं आहे आणि ते का मोठं आहे, कारण की ते लोकाभिमुख खातं आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक समुदायाच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ते महत्वाचं खातं आहे. आणि ते या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. तो अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्याच पद्धतीने त्यांनी केंद्रामध्ये ज्या पद्धतीने आपण मोदी साहेबांचे तिसरी बार आपण म्हणतो सरकार, त्याच पद्धतीने तिसरी वेळा माननीय नामदार रामदास आठवले साहेब या मंत्रिमंडळात सहभागी झालेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं मंत्रिपदाची सुद्धा हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांना केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचं राज्यमंत्रीपद दिलेलं आहे. त्यामुळे इथला 5 वर्षाचा अनुभव आणि आता 8 वर्षाचा अनुभव, असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी या समुदायामध्ये काम करण्यासाठीचा त्यांच्या सोबत आहे. म्हणून मला एक आनंददायी गोष्ट, चळवळीच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अभिमानाची गोष्ट वाटते. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आठवले साहेबांना हे जे सामाजिक खातं दिलेलं आहे, या सामाजिक खात्याचा देशभरातील विविध घटकांना कसा फायदा होतो आहे आणि लोकांनी या खात्याचा कसा फायदा घेतला पाहिजे,
निश्चितपणानं हे जे खातं आहे, ज्या पद्धतीने बोललो की एक लोकाभिमुख आहे, म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या जीवनाशी संबंधित असणारा विकास आहे. त्यांच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवन जे आपण पाहतो त्याच्याशी कनेक्ट करणारा एक खातं आहे. म्हणजे अगदी तुम्ही बघाल तर अगदी प्री मॅट्रिक स्कॉलरशिपचा विषय असेल, त्याच्यानंतर एकूणच इथल्या असणाऱ्या उच्च शिक्षणासाठीच्या असणाऱ्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, अगदी परदेशी शिष्यवृत्तीचा सुद्धा प्रश्न असेल. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आपण म्हणतो की शिक्षण हे आपल्या प्रगतीचं कसं माध्यम आहे, शिक्षण हे कसं वाघिणीचं दूध आहे की पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला हक्काची जाणीव होत नाही. त्यामुळे शिक्षण कसं मिळेल त्यासाठी लागणारी शिष्यवृत्ती, त्यासाठी असणारे वसतिगृह, आपण सर्व गोरगरीब माणसं जेव्हा शिक्षणाला येत असतात ते हॉस्टेलमध्ये राहून ज्यांनी शिक्षण केलंय त्याला खऱ्या अर्थानं त्या शिक्षणाचं महत्व आपल्याला पाहू. त्यामुळे वसतिगृहाचा सारखा विषय असेल, हे सगळे विषय आपल्या प्रगतीसाठी. तेवढेच फक्त विषय नाही, त्याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर दुसरा महत्वाचा भाग आहे आर्थिक उन्नतीचा. आपण वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल, त्याच पद्धतीनं आपण पाहिलं तर नॅशनल सफाई डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल, या राज्यामध्ये असणारी वेगवेगळी मागासवर्गीयांची महामंडळ असतील, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहतो की संत रविदास विकास महामंडळ असेल, म्हणजे सर्व शेड्यूल कास्ट समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीचं काम केलं. ज्या पद्धतीने शैक्षणिक उन्नतीचा भाग बघितला, आर्थिक उन्नती, त्याच पद्धतीने समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा, जसं की आपण पाहतो की अत्याचाराचा विषय, अॅट्रॉसिटीच्या संदर्भामधला विषय असेल, नंतर आंतरजातीय विवाहाचा विषय असेल, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या विभागाच्या माध्यमातून मदत होते. तेवढंच नाहीये, दिव्यांगजन जे खऱ्या अर्थानं दुर्बल घटकातला एक महत्वाचा टप्पा आपण पाहतो, त्याला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचं असेल, तर त्या दिव्यांगजनाला अगदी 4% रिझर्वेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या आर्थिक उन्नतीचे कार्यक्रम, महामंडळाचे कार्यक्रम, तेवढ्याच्या बियॉन्ड जाऊन इथला असणारा जो ट्रान्सजेंडर समुदाय आहे, इथला असणारा निराधार समुदाय आहे, त्या ज्याला कोणीच नाही, तो सुद्धा समुदाय, दुर्बल घटक समाजाचा, तो सुद्धा या विभागात आहे. त्याच्याबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय विभागात आजही इतर मागासवर्गीयांचा कल्याण भाग आहे. त्याच्यानंतर आपण मोठा भाग बघितला तर इथं असणारा जो वयोवृद्ध समुदाय आहे, म्हणजे आपण त्यांना सांगतो की आपण जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या सुद्धा विकासाचा भाग याच्यामध्ये येतो. त्यांना मूलभूत गरजा आपल्याला कुठल्या देता येतील त्या देता येतात, दिव्यांगजनाचा भाग याच्यामध्ये येतो, आणि या सर्व वर्गाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या कशा पद्धतीनं उन्नती होईल, कशा पद्धतीनं प्रगती होईल हे पाहणार आहे. त्यामुळे का मोठा वर्ग संख्येन असणारा त्याच्यासाठी हा विभाग आहे. आणि मी तुम्हाला आणखी फार महत्वाचा मुद्दा एक सांगू इच्छितो की या विभागाचं बजेट फार मोठं असतं, म्हणजे इतर विभागाच्या तुलनेमध्ये या विभागाचं सुद्धा बजेट मोठं आहे, मोठा आउटले त्यांना दिला जातो. ज्यावेळेस आपण बजेट्स पाहतो, कारण की याच्यामध्ये काय आहे की सरकारनंच एक त्या संदर्भामधलं एक मार्गदर्शक तत्व दिलेलं आहे की प्रपोर्शनेट अलोकेशन केलं जातं. या समुदायाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात बजेट दिलं जातं. कधी कमी जास्त होताना आपल्याला निश्चितपणाने ते जाणवतं, परंतु हे विभाग एकमेव असा आहे आणि त्याच्याबरोबरचा आदिवासी विकास विभाग आहे की या दोन विभागाला भरपूर निधी दिला जातो. अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी आपलं महत्वाचं काम आहे, ते आपण जर करू शकलो तर निश्चितपणानं या देशाला अभिप्रेत असणारा सामाजिक न्याय या विभागाच्या माध्यमातून आपल्याला त्याचं काम आपल्याला करता येऊ शकेल. आणि विभागाचं नावही तसंच दिलेलं आहे, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. म्हणजे आपल्या अधिकाराच्या आधारित असणाऱ्या गोष्टी, सामाजिक न्यायाच्या गोष्टी, आणि मला असं वाटतंय की या विभागाची एकूणच मांडणी आणि त्याच्या योजना पाहिल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही या समुदायाच्या विकासाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक तत्व दिली होती, त्याच पद्धतीनं राज्याची मार्गदर्शक तत्व आर्टिकल 46 ला जे अभिप्रेत आहे, अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकाच्या एकूणच त्यांच्या विकासाच्या बाबतीत आणि त्यांच्या कल्याणाच्या बाबतीतली जी भूमिका भारतीय संविधानामध्ये अधोरेखित केलेली आहे, त्याचा महत्वाचा भाग या विभागाच्या माध्यमातून होतो असा मला ठाम विश्वास आहे. आणि म्हणून हे समाज कल्याण विभाग एक अतिशय चांगला विभाग आहे
माझं वैयक्तिक सुद्धा हा आवडीचा विभाग आहे, कारण की मी ज्या समुदायाचं रिप्रेझेंटेशन करतो, ज्या समुदायामधला मी घटक आहे, त्या समाजाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या विकासासाठी हे एक महत्वाचं माध्यम मला समाज कल्याण विभाग म्हणून दिसतो. सामाजिक न्याय विभागाच्या या सर्व पार्श्वभूमीवर आपण भरभरून बोललात. मला त्याला जोडूनच आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की शिक्षण अत्यंत महाग झालेलं आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींचे प्रश्न आहेत, बेरोजगारी वाढते आहे, याकडे आपण कसं पाहता? हा, निश्चितपणानं ज्यावेळेस आपण हे पाहतो तेव्हा समाजाचं जे वास्तव चित्र आज आहे हे निश्चितपणानं आपण बघतो. युवक जो वर्ग आहे हा खरोखरच युवकांची संख्या कोणत्याही देशात आणि आपल्या देशात सुद्धा संख्येनं जास्त आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर अगदी 18 ते 35 वयोगटातलं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात. आणि निश्चितपणानं आपण जर ऐतिहासिक पार्श्वभूमी जरी पाहिली तरी कोणत्याही देशामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक युवक असतो. तो ह्या युवकांना देशाला कशा पद्धतीने दिशा द्यायची आहे ते इथले असणारे युवक पॉप्युलेशनवर ठरतं. महिला असतील, पुरुष असतील, या सगळ्यांचं जे पॉप्युलेशन ते मोठं आहे. आणि निश्चितपणाने ह्या धावत्या जगामध्ये विकासाची प्रक्रिया पुढे जात असताना, खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पुढे येत असताना आणि शासकीय नोकऱ्या कमी होताना आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या समुदायाची आरक्षणाची मागणी वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इथला महत्वाचा प्रश्न जो आहे तो बेरोजगारी प्रश्न आहे. आणि नोकरी हे त्याला फक्त उत्तर नाहीये, त्याचबरोबर इथला असणाऱ्या या युवकांना, बेरोजगारांना रोजगाराची संधी फक्त नोकरीतूनच नाही, कारण की नोकऱ्या आपण किती देणार, त्याला एक प्रमाण, त्याला एक मर्यादा आहे. परंतु त्यांच्यासाठी आर्थिक उन्नतीचा जो स्रोत आहे, योजनांच्या माध्यमातून असतील, इथले असणाऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून असतील, समाज कल्याणच फक्त नाही, इतरही विभागाच्या योजना आहेत, एमएससीबी सारख्या योजना आहेत, सूक्ष्म लघु उद्योगाच्या सारख्या योजना आहेत, खादी ग्रामोद्योग सारख्या योजना आहेत, मत्स्यपालनासारख्या आहेत, अॅग्रोबेस इंडस्ट्रीच्या काही योजना आहेत, त्याच पद्धतीनं पशुधन विकासाच्या काही योजना आहेत. अशा सर्वांगीणच योजनांच्या माध्यमातून आणि इथल्या असणाऱ्या आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणावर आजही काम बाकी आहे. कारण की बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात येत आहे. आपण युवकांचे आणि इथल्या बेरोजगार समुदायाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेत सुद्धा आले, त्यामुळे बेरोजगारी हा प्रश्न आहे. निश्चितपणाने तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की जरी आपण स्कॉलरशिप देत असेल समाज कल्याण विभाग, जरी वेगवेगळ्या सुविधा आपल्याला या ठिकाणी शैक्षणिक उपलब्ध होत असतील, मात्र उच्च शिक्षण आवाक्याबाहेर गेलेलं आहे, ते अफोर्डेबल राहिलं नाही. कारण की जरी आपल्याला फ्रीशिप स्कॉलरशिप मिळत असतील तरी पण हल्ली उत्पन्नाच्या अटी त्यांनी निश्चितपणानं त्या वाढवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा वर्ग बसत नाही, कारण की त्याच्या निकषामध्ये जर बसला नाही तर त्याला उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. पर्यायाला काय होतं, त्या सुविधा असताना सुद्धा त्याला लाभ घेता येत नाही. त्यामुळं आज उच्च शिक्षण थोडंसं आवाक्याबाहेर गेलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत निश्चितपणानं शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला की बाबा कशा पद्धतीने शिक्षण मिळेल. आणि आपण आधी बोलल्याप्रमाणे शिक्षण हे एकमेव माध्यम प्रगतीची द्वार उघडणार आहे आणि ते आपल्याला आवाक्यात आणण्यासाठीच निश्चितपणानं काम करावं. व्यसनाधीनता आहे समाजामध्ये, आजही व्यसनाधीनतेचं प्रमाण आहे. आज अनेक ठिकाणी आपण इव्हन अगदी उच्चभ्रू समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो, त्याच पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरीब समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी काय होतंय की व्यसनाधीनता आपल्याला दिसून येत आहे. ही व्यसनाधीनता ही मोठी युथफुल एनर्जी जी आहे, युवा शक्ती आहे, ती शक्ती या देशाच्या निर्मितीसाठी, या देशाच्या खऱ्या अर्थाने विकासामध्ये योगदान द्यायला पाहिजे, मात्र ती आज थोडीशी काही ठिकाणी कमजोर झालेली आपल्याला दिसून येते. कारण की काय होतंय, हा युवक जर विकसित झाला तर तो विकसित झालेला युवकच या देशाच्या विकासामध्ये काम घेऊ शकतो. आणि या देशाचा, आपल्या भारत देशाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक क्रांतिकारी चळवळी इथल्या युवकांनी केलेल्या आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, इथल्या असणाऱ्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये असेल, इथल्या असणाऱ्या परिवर्तनामध्ये असेल, इव्हन राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा असेल, आज मोठ्या प्रमाणावर युवा तरुण तरुणी येत आहेत. त्याच्यामध्ये उच्च शिक्षित मंडळी सुद्धा यामध्ये येत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये, आज सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बघा, अगदी डोळे दिपतील अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आणि इतरही समाजाच्या कार्यक्रमाला आपल्याला ते दिसून येतात. त्यामुळे युवा शक्ती फार ताकदवान आहे. त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील आणि ती मोठी युवा शक्ती या देशाच्या आणि या समाजाच्या विकासाच्या कामाला आपल्याला निश्चितपणाने लावता येईल. आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून जेव्हा मी विचार करतो
रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी विचार करतो. कारण की आज गावामध्ये, वस्तीमध्ये, खेड्यामध्ये, झोपडपट्टीमध्ये असेल, अगदी अगदी चांगल्या, अगदी श्रीमंत मध्यमवर्ग भागामध्ये असेल, युवा शक्ती मोठ्या ताकदीने आज ती इथल्या विद्यार्थी संघटनेमध्ये, राजकीय पक्षाच्या प्रक्रियेमध्ये, त्यांच्या स्थानिक जयंती मंडळामध्ये का असेना, संस्थात्मक दृष्ट्या का असेना, शैक्षणिक संस्थात का असेना, मोठ्या ताकदीनं पुढे येत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या तरुणींचा आपली चळवळ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज घडवण्यासाठी आपल्याला निश्चितपणानं उपयोगात आणता येतील. आणि आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणार, त्यांना प्रमाण मानून त्यांच्या विचारावर चालणारी एक मोठी ताकद आपल्या समाजामध्ये आज आहे. ती आपल्याला एकत्रित करून खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या साठी तिला उपयोगात आपल्याला निश्चितपणानं आणता येईल. अजूनही आपल्याला ती वेळ गेलेली नाही. या सगळ्यांना एकत्रित करून एक असणारी, सक्षम, निकोप असणारी परिवर्तनाची चळवळ आपण मोठ्या प्रमाणावर चालवू शकतो. प्रवीण भाईंना मी मुलाखतीच्या या अंतिम टप्प्यामध्ये विचारणार आहे की आपला भारत देश बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजकीय विचार दिला, या राजकीय विचाराचं अनुकरण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकडून होत नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे म्हणून सांगितलं, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचं अनुकरण होत नसल्यामुळे सत्तेपासून आंबेडकरी समाज वंचित राहिला आहे का, असं आपल्याला वाटतं का? हा, निश्चितपणानं तुमचा जो प्रश्न आहे हा फार महत्वाचा आहे. एका बाजूला आपण विचार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अथक प्रयत्नानं, त्यांच्या सहकार्याने, या सगळ्यांनी मिळून हे भारतीय संविधान आपल्या सगळ्यांना हात दिलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाची जी काही प्रगती होते, अनेक जात, धर्म, पंथ या सगळ्या वर्गातील लोक गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहेत. आणि निश्चितपणानं आधुनिक जगाला आपण गवसणी घालतोय, कारण की देश अंतर्गत दृष्ट्या एक मजबूत देश म्हणून या संविधानाच्या माध्यमातून समोर येतोय. आणि हा विचार, ते संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं, त्याच्यावर देश चालू आहे. मात्र त्याच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इथला राजकीय विचार दिला, जो आपण खऱ्या अर्थानं खुल्या पत्राच्या आधारावरचा रिपब्लिकन पक्ष म्हणून बोलत असतो, खऱ्या अर्थाने इथलं संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, या खऱ्यानं लोकशाही सक्षम झाली पाहिजे. आणि एका शिस्तबद्ध पद्धतीनं, म्हणजे ते तर त्यांच्या खुल्या पत्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची व्याख्या देत असताना सांगतात मतदारांची संघटना आहे, आणि एका सैन्याप्रमाणे तिला शिस्त असली पाहिजे आणि सेनापतीसारखं तिचं नेतृत्व असलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं की आपल्याला कोणती संघटना कशी सक्षम होईल, तर पहिली गोष्ट तिचा विचार. आणि मला असं वाटतंय फुले शाहू आंबेडकरांचा एक पुरोगामी परिवर्तनाचा विचार या संघटनेच्या माध्यमातून विचार पक्का आहे. आणि खऱ्या अर्थात एक कृतीशील कार्यक्रम असावा, असा म्हणजे त्याला आपण त्यांनी सांगितलं होतं, शब्द वापरता सुस्पष्ट कृती कार्यक्रम. आणि निश्चितपणानं आपल्याकडे इथल्या गोरगरीब जनतेच्या उत्थानाचा, भारतीय संविधानाचा सन्मान करण्याचा, इथल्या असणाऱ्या दुर्बल घटकाचा आर्थिक सामाजिक संदर्भामधलं संरक्षण आणि उत्थान करण्याचा कार्यक्रम दिलेला. आणि तेवढ्याच ताकदीचे त्या विचारावर चालणारे कार्यकर्ते असतील तर संघटना मजबूत होते. या सर्वच पातळीचा आपण जर विचार केला तर वैचारिकदृष्ट्या सक्षम असणारा वर्ग आहे. या समुदायाकडे मोठ्या पद्धतीचा एक कृतीशील कार्यक्रम म्हणजे बाबासाहेबांचा विचार आहे. आणि आपण अगदी खेड्यापाड्यापासून शहर देश पातळीवर त्या विचारावर चालणारा वर्ग आहे. तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या यश येताना दिसून आपल्याला येत नाही. गोष्ट खरी आहे, म्हणजे कुठेतरी चुकतंय. त्या विचारावर संविधान देश चालत आहे, परंतु त्याच विचाराची राजकीय प्रक्रिया का चालत नाही, हा अंतर्मुख होऊन इथल्या असणाऱ्या आंबेडकरी समुदायातील रिपब्लिकन विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पक्ष संघटनांनी गांभीर्याने विचार करावा लागेल. नेमकं चुकतंय कुठं, आणि ते दुरुस्त जर निश्चितपणानं आपण केलं तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणार या देशाच्या संसदीय राजकीय प्रक्रियेमध्ये आपण निश्चितपणानं जाऊ. आणि त्यांना तर एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून ते पाहत होते आणि शासनकर्ती जमात म्हणून पाहत होते. त्यामुळं हा दुसरा जो आपल्याला विचार मागे पडत आहे
तर नेमकेपणानं काय चुकतंय ते सुधारून पुन्हा एकदा नव्यानं रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात विचार करत असताना पुनर्बांधणी करून मोठ्या ताकदीनं उतरावं लागेल. आता लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत, मात्र आगामी विधानसभा निवडणुका येतील. आपण ज्या झोपडपट्टी बहुल भागामध्ये राहतो तिथं आपल्या या विचाराचे पाईक असणारे कार्यकर्ते मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. आता मुंबईसारखा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर मुंबईचा भाग आपण पाहिला तर मुंबईमध्ये चेंबूर, अणुशक्तीनगर, कुर्ला या अनुषंगानंच मला आपल्याला प्रश्न पुढचा विचारायचा होता की आंबेडकरी चळवळीची आता जी नावं आपण घेत आहे हे बालेकिल्ले पुन्हा एकदा मजबूत कसे करता येतील? निश्चितपणानं हे बालेकिल्ले पूर्वी पण होते, आताही ते बालेकिल्ले आहेत. परंतु या बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला नीटपणानं, मी एक महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेमध्ये आला होता, एक प्रशिक्षित केडर आपल्याकडं कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करत असताना लाईव्ह प्रशिक्षित झालेले आहेत. या चळवळीमध्ये, मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये जाऊन ते तयार झालेले आहेत. ते निश्चितपणानं फार स्ट्रॉंग आहेत. परंतु आता आधुनिक जग जे बदलत आहे, सोशल मीडियाचा वावर मोठ्या प्रमाणात होता. जसं की युट्यूबवर तुम्ही मुलाखत घेताय, प्रत्यक्ष ऐकायला सभेत माणसं जरी 200 असली तरी 2 लाख 10 लाख लोकांच्या पर्यंत अगदी ग्लोबली माहिती जाते. त्यामुळे तंत्रज्ञानाचं युग येत आहे आणि तंत्रज्ञानाचं सोशल मीडियाचं असेल, ट्विटरचं असेल, इंस्टाग्राम असेल, अनेक जी सोशल मीडियाची माध्यमं पुढे येत आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्स आपण पाहतोय, व्हॉट्सअप पाहतोय, ऍप पाहतो. अशा सगळ्या दुनियेमध्ये एक प्रशिक्षित केडर, कारण की चळवळीच्या विचाराच्या बाबतीत ते पक्के आहेत, परंतु आता येणारा कालखंड हा प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा आहे. ते इथले असणाऱ्या कॉन्स्टन्सी डेव्हलपमेंटच्या प्लॅन विषयी प्रशिक्षित पाहिजे, इथला सोशल मीडिया हँडल करण्याच्या बाबतीत प्रशिक्षित पाहिजे, त्या मतदारसंघाची बांधणी करण्याबाबतीत प्रशिक्षित पाहिजे. मग इथली महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या, नगर पंचायत असतील, कॅन्टोन्मेंट बोर्ड असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, आरक्षित मतदारसंघ असतील, या सर्वच बाबतीमध्ये आपल्याला करावं लागेल. आणि निश्चितपणानं तुमचा जो प्रश्न आहे, इथले आंबेडकरी चळवळीचे जे बालेकिल्ले आहेत, आज भले आम्ही पॉकेटमध्ये का असेना, परंतु एक कमिटमेंट असणारे, एक चिवट पद्धतीनं काम करणारे, जमिनीवर बाबासाहेबांच्या विचारानं ठामपणानं उभे असणारे कार्यकर्ते आजही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत. अगदी साऊथ मध्ये बघाल तुम्ही, त्याच पद्धतीनं कर्नाटक किंवा इतर राज्यामध्ये बघाल, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशमध्ये पाहाल, आजही मोठ्या प्रमाणावर हे कार्यकर्ते या विचारावर पक्के आहेत. परंतु त्याच्यामध्ये कॉन्ग्रुअन्स होईना. रिपब्लिकन विचाराची व्याप्ती त्यांना कळलेली आहे, परंतु त्या संघटनात्मक दृष्टिकोनातून ते एकत्र येत नाही, आपल्या पॉकेट्समध्ये काम करतात. पर्यायानं आपल्याला अनेक होर्डिंग्सवर या समुदायाचं नेतृत्व करू इच्छिणारी मंडळी आज आपल्याला आपल्या राजकीय दृष्ट्या विरोधकांच्या बॅनरवर झळकत आहे. त्या प्रक्रियेमध्ये स्वतःची एनर्जी वाहत आहे. परंतु जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सक्षम पर्याय या मोठ्या प्रमाणावर या युवकांना आपण दिला तर ते पुन्हा एकदा येतील आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे हे बालेकिल्ले पुन्हा एकदा मजबूत होतील. परंतु ते फक्त चर्चा करून बोलून होणार नाही. त्या ठिकाणी कृतीशील काम करून प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जाऊन लोक कोणत्या अवस्थेमध्ये आज जीवन जगतायत त्या लोकांना तिथून सोबत घेऊन पुढे जावं लागेल. तर निश्चितपणानं हे बालेकिल्ले जर मजबूत झाले, आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो मोठ्या प्रमाणावर विदर्भ सारखा प्रांत आहे. विदर्भामध्ये जसं नागपूर असेल, अमरावती भाग असेल, या चंद्रपूर सारखा भाग आहे, याच पद्धतीनं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या विचाराचे पक्के लोक आहेत. अगदी तुम्हाला सांगतो, त्या भागामध्ये पाहिल्यानंतर उत्तर महाराष्ट्र आपला नाशिक सारखा भाग असेल, देवळाली सारखा भाग असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रासारखा, पुणे सारखा भाग, पिंपरी चिंचवड सारखा भाग आहे, या सर्वच भागामध्ये मोठी ताकद आहे. मराठवाडा तर या चळवळीचं मोठं केंद्र राहिलेलं आहे. अगदी औरंगाबाद असेल, परभणी असेल, अशा सर्वच प्रांतामध्ये, अगदी लातूर असेल, या सर्व, नांदेड सारखा भाग, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आजही या आंबेडकरी विचाराची रिपब्लिकन पक्षावर प्रामाणिक निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. त्याच पद्धतीने अगदी कोकणामध्ये जरी संख्येने कमी हा वर्ग असला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांनी निर्माण केलेल्या अनेक संस्थात्मक दृष्ट्या
संस्थामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, बौद्धजन पंचायत असेल, त्याच पद्धतीने समता सैनिक दल असेल, या सर्वच प्रक्रियेमध्ये ती आजही ऍक्टिव्ह आहे आणि लोकशाहीचं रूप अगदी त्यांच्या शाखामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुंबई सारख्या मोठ्या महानगरामध्ये आसपासच्या असणाऱ्या MMRDA रिजन मध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी भागामध्ये राहणारा वर्ग आहे. हा आपला निश्चितपणानं बाबासाहेबांच्या विचारावर, फुले शाहू आंबेडकर बुद्धाच्या विचारावर एकदम एकनिष्ठ असणारा हा वर्ग आहे. त्यांना आपण खऱ्या अर्थानं या लोकशाहीच्या संसदीय प्रक्रियेमध्ये मतदारांची संघटना जी बाबासाहेबांना अपेक्षित होती ती जर आपण करू शकलो तर हे बाले किल्ले बाबासाहेबांचा विचार आणि जे काही आपण प्रश्न सांगितले, जशी शिवृत्तीचे असतील, इथल्या बेरोजगारीचे असतील, इथले एकूणच सर्व राज्य सत्तेमधील हिस्सा घेण्याचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, इवन या देशामधल्या खाजगी क्षेत्रातल्या आरक्षणाचा प्रश्न असेल, तो निश्चितपणानं हे बाले किल्ले मजबूत झाले तर कोणत्याही ताकदीच्या समोर ही ठाम उभी राहणारी शक्ती आपला हक्क, आपला अधिकार निश्चितपणानं आपल्याला तो मिळवेल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं इथली शासनकर्ती जमात झाल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही. जरी संख्येने ते आजही कमी असतील, जरी ते संसदीय प्रक्रियेत आज पिछाडीवर जाताना दिसत असतील, आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, त्यांच्या अस्मितेसाठी, समुदायाच्या प्रश्नासाठी, अन्याय अत्याचार असेल, शिक्षण असेल, आजही ते रस्त्यावर उतरून आपलं काम करत आहेत. आणि निश्चितपणानं संसदीय किंवा राजकीय प्रक्रियेत आज पिछाडीवर गेला असला तर रस्त्यावरची लढाई करण्याला जो विचार त्यांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांचा, बुद्धाचा त्यांच्या पुढे मिळाला, तो विचार त्यांना अधिक पुढे घेऊन जातो. त्यामुळे आपण सत्तेत असू किंवा नसू, आम्हाला मदत कुणी केली न केली, साधनं असू किंवा नसू, आपल्या विचारावर, आपल्या समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी, न्याय हक्कासाठी तो पुढे येत आहे. त्याला आपल्याला दिशा देण्याची आवश्यकता आहे. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हे बाले किल्ले तेव्हाही होते, आज आहेत, आज ते मजबूत आपण करूया. आणि निस्पृहवृत्तीनं काम करणारे अनेक लोक या चळवळीमध्ये, म्हणजे लोकांना आज इतर पक्षामध्ये आपण पाहिल्यानंतर साधनं देतात, पैसे देतात, मदत देतात. ही एकमेव चळवळ तुम्हाला या जगामध्ये किंवा या देशामध्ये तुम्हाला दिसेल. आपलं तारुण्य देणारी लोक आहेत, उमेदीचा काळ देणारी लोक आहेत. आपण म्हणतो घाम गाळला आम्ही, परंतु या चळवळीसाठी रक्त सांडलेली माणसं आहेत. मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा विषय असेल, इथल्या असणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रश्न असतील, इथनं असणाऱ्या जमीन मिळवण्याचं आंदोलन असेल, इथलं असणारं बेरोजगारीचं आंदोलन असेल, आरक्षण मिळवण्याचं असेल, इथलं शिष्यवृत्ती मिळवण्याचं असेल, त्यामुळं ही मोठ्या ताकदीची क्षमतेची माणसं आहेत. अनेक नेतृत्व दलित पॅन्थरच्या माध्यमातून असेल, भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून असेल, रिपब्लिकन पक्षातील असेल, त्यांनी फक्त आपला वेळ नाही दिला, आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काळ असतो ते तारुण्य दिलेला आहे. आणि अशी निष्ठावान मंडळी आपल्याला प्रत्येक बाले किल्ल्यामध्ये आज दिसून येते. काही वय झालं असेल त्यांचं, परंतु त्या विचाराची बांधिलकी, या समुदायाच्या उत्थानाचं काम आजही करणारी ही मंडळी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. गरज आहे त्यांना एकत्र करण्याची. जुन्या लोकांना निश्चितपणानं आपण सन्मान देऊन त्यांनी केलेल्या कामाला, त्यांनी केलेल्या एकूणच जीवन प्रवासामध्ये घेतलेल्या कष्टाला आपण त्याचं उत्तरदायित्व समजून बाबासाहेबांच्या विचाराची जर या देशाला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर नव्या दमाच्या मंडळीने पुढे येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी राजकीय प्रक्रिया, रिपब्लिकन पक्ष पुनर्बांधणी करून प्रशिक्षित लोकांना सोबत घेऊन मोठ्या ताकदीनं उभं करूया. निश्चितपणानं ते बाले किल्ले आपण पुन्हा मिळवू, ते बाले किल्ले आपण पुन्हा जिंकू. संख्येनं कमी आलो तर इथली असणारी राज्यसत्ता आमच्या गोरगरीब माणसांच्या घरापर्यंत, झोपडीपर्यंत, आमच्या वस्तीपर्यंत ती निश्चितपणानं मोठं बजेट आहे. आम्ही जेव्हा बजेट अनालिसिसचा विचार करत असतो, एवढं मोठं बजेट आपल्या समुदायासाठी, परंतु त्यासाठी सुद्धा आपला इथला जो कार्यकर्ता वर्ग तो प्रशिक्षित करावा लागेल की अर्थसंकल्पात बजेट मांडलेलं माझ्या झोपडीपर्यंत, माझ्या शाळेपर्यंत, माझ्या शिष्यवृत्तीपर्यंत कसं येईल. अशा पद्धतीचा प्रगल्भ असणारा प्रशिक्षित कार्यकर्ता आणि विचारानं पक्का आणि लढाईची क्षमता असणारी माणसं तानाजी कांबळे साहेब आपल्याला ती सोबत घेऊन पुढे जावं लागेल. आणि असे अनेक शिलेदार, असे अनेक पॅन्थर्स आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहेत. त्यांना एकत्र करून
समाजाचं ऐक्य करून आपल्याला पुढे जाता येईल, तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी परिवर्तनाची चळवळ, आंबेडकरी विचारावर आधारित असणारी जी चळवळ ही तर निश्चितपणानं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करेल आणि आपल्याला त्या विचाराची खऱ्या अर्थानं म्हणजे उत्तरदायित्व जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचाराच्या आधारावर जो चळवळीचा गाडा पुढपर्यंत आणलेला आहे, तो मागं न जाता आपल्याला निश्चितपणानं पुढे घेऊन जाता येईल किंवा त्याची जी उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आहे, रिपब्लिकन पक्षाच्या घटनेमध्ये आहेत, ते आपल्याला निश्चितपणानं गाठता येतील असं मला ठामपणानं वाटतं. तर हे होते युवा विचारवंत प्रवीणजी मोरे. तुमच्या आमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहेत. प्रवीणजी मोरे यांनी ही जी महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलच्या कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा. महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलला आपला अमूल्य वेळ देऊन मुलाखत दिल्याबद्दल मी प्रवीण भाईंचे मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भीम. तुम्ही मला या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून माझे विचार या चळवळीचे खऱ्या अर्थानं आपण त्या चळवळीमध्ये जगत आहोत, चळवळीमध्ये वावरत आहोत, ते शब्दांकित करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल माझे मित्र तानाजी कांबळे साहेब तुमचे मी आभार मानतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद.